ओके. हे दोन्ही पण लिहून घ्या पटकन. हिंदो एरोबिक न्यूमरल सिस्टीम अँड इंटरनॅशनल न्यूमरल सिस्टीम. Completed writing. Can we नो stand मॅम. face value and place value of digits in the number? मॅम माझं नाही ओके, राईट डाऊन फास्ट. तुम्ही हॉरिझॉन्टली जरी लाईन नाही पुरत तर व्हर्टिकली लिहिला तरी चालेल. असं व्हर्टिकली लिहिला तरी चालेल. हॉरिझॉन्टली नाही पुरले लाईन्स तरी. मग क्लास 6 ते कितीपर्यंत राहील?
झालं. प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू डिस्कस करूया आपण. माझं बाकी काय लिहायचं? कम्प्लिटेड ऑल ऑफ यू. तुम्हाला माहितच असेल ना प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. हा मॅम. फेस व्हॅल्यू मीन्स द व्हॅल्यू ऑफ डिजिट्स इज न्यूमरल इट्स ओन व्हॅल्यू. ओके, कुठल्याही प्लेसला असेल. ओके, त्याची जर जे आपल्याला दिसतं ओन व्हॅल्यू आता 4 असेल तर त्याची फेस व्हॅल्यू काय आहे? 4च आहे. ते कोणत्या प्लेसला आहे दॅट्स वन नॉट इट. युनिट प्लेसला आहे, 100 प्लेसला आहे, 10 प्लेसला आहे, डझंट मॅटर. तर त्याची फेस व्हॅल्यू काय असणार आहे? 4च असणार आहे. आता बघ 3569 असेल. व्हॉट इज द फेस व्हॅल्यू ऑफ 5 असं विचारले असेल तर 5 ची फेस व्हॅल्यू काय आहे? फेस व्हॅल्यू ऑफ 5000. फाय इज इक्वल टू 5. आपल्याला जी व्हॅल्यू दिसते फायची तेच असणार आहे. ओके, अंडरस्टूड. फेस व्हॅल्यू जे आपल्याला दिसतं ज्याची ओन व्हॅल्यू असेल. प्लेस इज डझंट मॅटर. तो 1000 प्लेसला आहे, 10 प्लेसला आहे, डझंट मॅटर. फेस व्हॅल्यू जे त्या नंबरची जी व्हॅल्यू असते तीच व्हॅल्यू असणार आहे. नेक्स्ट वन आहे प्लेस व्हॅल्यू. आता ह्याच्यामध्ये प्लेसचा मॅटर होतो. प्लेस, ओके, युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस. ओके, तर ह्याच्यामध्ये प्लेस व्हॅल्यू ऑफ इथं 27,553.28 असं दिलेलं आहे. व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5? आता 5 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आपल्याला. हा युनिट प्लेस आहे, टेन्स प्लेस आहे, 100 प्लेस आहे आणि हा 1000 प्लेस आहे. म्हणून काय 5 मल्टिप्लाइड बाय 1000 किंवा त्या नंबरच्या नंतर किती डिजिट आहेत तेवढे झिरो घ्यायचे. किती डिजिट आहेत? 1 2 3, 3 झिरो घ्यायचे. 1 2 3. ओके, बरोबर किती आले? 5000. ओके, प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज इक्वल टू 5000 असे. ओके, नेक्स्ट आहे 37862. आता इथं काय विचारलंय? व्हॉट और इज नंबर प्लेस व्हॅल्यू हे ऑफ लिहायचं. 6? 6 ची प्लेस व्हॅल्यू. व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 6? 6 कोणत्या प्लेसला आहे? 6 नंतर किती डिजिट आहेत तेवढे झिरो घ्यायचे. 6 मल्टिप्लाइड बाय 10 दॅट इज द 60. प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 इज इक्वल टू 60. 50. समजलं का? अंडरस्टूड. आता हे तुम्हाला ऑलमोस्ट माहित असेल त्यामुळे लिहून घेऊ नका. फक्त हेडिंग लिहून घ्या. फेस व्हॅल्यू हे हेडिंग लिहून घ्या. फेस व्हॅल्यू ऑफ प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट नंबर आणि त्यानंतर एक्झाम्पल म्हणून हे लिहून घ्या. एक्झाम्पल, त्यानंतर फेस व्हॅल्यूचे मी एक्झाम्पल देते. एवढंच लिहून घ्या फक्त. हे खालचं हे काय लिहून घेऊ नका, हे पॉइंट्स. आजे काय नाही. मम्मी इथं पेन घ्यायचे का 3-4? शिकल म्हणजे काय शिकल शिकल. माझा ड्रेस आहे भदाडे. उलटी लागायचं. पाहिजे
तिला वाफ देत ते एकदम. Done, ma'am. लीला, कम्प्लीट रायटिंग. सौख्या, तुझं झालं? ओके. अदर स्टुडंट? Done, ma'am. ओके. नेक्स्ट आता एक्झाम्पल्स मी लिहून देते, तेच लिहायचं. Ma'am, answer 7. दोन एक्झाम्पल लिहून घ्या, बस झाला. Done, ma'am. Ma'am. हा, लिहून घ्या पटपट. Done. हा, त्यानंतरचा कन्सेप्ट आहे नॅचरल नंबर. टाइप्स ऑफ नंबर मध्ये दोन झाले, इंटरनॅशनल नंबर आणि हे नंबर अरेबिक, हिंदू अरेबिक नंबर. आता नेक्स्ट टाईप आहे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर मध्ये झिरो सोडून, म्हणजे 1 पासून स्टार्ट होतो नॅचरल नंबर. 1, 2, 3, 4, मिलियन, ट्रिलियन, हे सगळे नॅचरल नंबर आहेत. फक्त नॅचरल नंबर मध्ये झिरो नसणार आहे. ओके, दॅट इज कॉल्ड एज नॅचरल नंबर. होल नंबर मध्ये काय, 0 पासून स्टार्ट होतं. 0, 1, 2, 3. होल नंबर आणि नॅचरल नंबर मध्ये काय डिफरन्स आहे? नॅचरल नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1 आणि होल नंबर इज स्टार्टिंग फ्रॉम 0. ओके, हे दोन कन्सेप्ट लिहून घ्या पटकन. मॅम, ते कोणते कन्सेप्ट लिहायचे? मॅम, काय लिहायचं? मॅम, नॅचरल नंबर आणि होल नंबरची हेडिंग लिहायची. लिहायचंय नॅचरल नंबर आणि होल नंबर.
डन मॅम. कॉन्सेप्ट लिहून झाले. मॅम माझा तुझा राहिलाय? नेक्स्ट आहे इवन नंबर. इवन नंबर माहितीये, जे 0 पासून स्टार्ट होतं. काउंटिंग द नंबर आर कॉल्ड एज इवन नंबर. दॅट इज 0, 2, 4, 6, 8, 12, 14, 16. जरा स्क्रीन खाली आहे. काय काय होल नंबरचं बाकी होतं राहिलंय का लिहायचं? मॅम जरासं. हा, लिहून घे. झालं का? नेक्स्ट वन कॉन्सेप्ट इज अ इवन नंबर. इवन नंबर लिहून घ्या. इवन नंबर काउंटिंग नंबर विच इज अ डिव्हिजिबल बाय 2. 2 नी डिवाइड होणारे सगळे नंबरला इवन नंबर म्हणतो आपण. 0, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20. 2 चा टेबल लिहा असं कंटिन्यू. नेक्स्ट वन ऑड नंबर. काउंटिंग द नंबर विच इज नॉट डिव्हिजिबल बाय 2, म्हणजे 2 नी डिवाइड होऊ शकत नाही, जे 2 च्या टेबलमध्ये नाही आहेत, अशा नंबरना ऑड नंबर म्हणतात. ते स्टार्टिंग कुठून होतं? 1, 3, 5, 7, 9, 11. हे काय आहेत? ऑड नंबर आहेत. समजलं? लिहून घ्या. नेक्स्ट वन आहे प्राईम नंबर. एवढे 2 लिहून घ्या पटकन. डन मॅम. ओके, गुड. अंडरस्टूड? समजलं का इवन नंबर आणि ऑड नंबर मधला डिफरन्स? येस. ओके. नेक्स्ट वन इज अ सौख्या. वेर आर यू? सौख्या. Next one concept is a prime number. Prime number which is having
Exactly two factor is called as prime number. Exactly two factors means what? हे जे कुठल्याच टेबलमध्ये येत नाहीत, फक्त वनच्या टेबलमध्ये येतात आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतात. आता टू हा नंबर कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो? वनच्या टेबलमध्ये येतो आणि टूच्या टेबलमध्ये, म्हणजे हे टू फॅक्टर झाले. थ्री हा कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो? वनच्या टेबलमध्ये येतो आणि थ्री स्वतःच्याच टेबलमध्ये येतो. आणि परत फायचे दोन फॅक्टर, वन आणि फाय. अजून कुठल्या टेबलमध्ये येतो का? नाही. सेवन पण वन आणि सेवन. 11 हा वनच्या टेबलमध्ये येतो आणि 11च्या टेबलमध्ये. 13 हा वनच्या टेबलमध्ये येतो आणि 13च्या टेबलमध्ये. ह्या सगळ्यांचे जे आहेत ते टूच फॅक्टर येतात, म्हणून ह्यांना आपण काय म्हणतो? प्राईम नंबर. ओके, प्राईम नंबर्स. राईट डाऊन दिस वन. आरुष, राईट डाऊन. हा, लिहून घे. मी एक एक्झाम्पल सांगू? हा, सांग. प्राईम नंबर 98. 98 चे प्राईम नंबर येत नाही. 98 कशाने डिवाइड होतो? 98 1 ने डिवाइड होऊ शकतो, परत 2 ने पण डिवाइड होऊ शकतो, 4 ने डिवाइड होऊ शकतो. येस, बोल. 17 प्राइम नंबर 17 आहे. हा, 17 हा 19 च्या टेबल, वनच्या टेबलमध्ये 19 आहे. 21 21 3च्या टेबलमध्ये आहे ना. आता 21 बघ, वनच्या टेबलमध्ये येतो, 3च्या टेबलमध्ये येतो आणि 7च्या पण टेबलमध्ये येतो आणि 21च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे 4 फॅक्टर्स झाले. मग हा प्राईम नंबर आहे का? नो, दिस इज नॉट प्राईम नंबर, दिस इज कॉम्पोजिट नंबर. याला काय म्हणायचं? कॉम्पोजिट नंबर म्हणतो. जे टेबलमध्ये येतात त्याला म्हणतात कंपोजिट नंबर, किंवा डिवाइड होऊ शकतात, त्याचे फॅक्टर होऊ शकतात, त्याला कंपोजिट नंबर म्हणायचं. आणि जे होऊ शकत नाही त्याला म्हणायचं प्राईम नंबर. ओके. मॅम मला आता आठवलं, मी सांगू रिटर्न? हॅलो मॅम, मी सांगू रिटर्न एकदा? मला आता आठवलं. हो, सांग. 59 आणि 61 आणि 66 आणि 71 आणि 73. 66 येणार नाही. 66 11च्या टेबलमध्ये, 61च्या टेबलमध्ये येतो. 2 ने पण डिवाइड करू शकतो, 3 ने डिवाइड करू शकतो, 11 ने डिवाइड करू शकतो. 4 फॅक्टर होतात, 5 फॅक्टर होतात, 22 ने डिवाइड होऊ शकतो. मग ह्याला 66 हा कंपोजिट नंबर झाला. ओके. अजून कोणता सांगितला तू? मी 53 सांगितलेला आणि 59 आणि 61. टेबलमध्ये आहे का? नाहीये. नाहीये. मग 53 होऊ शकतो प्राईम नंबर. आणि 59 मी सांगितलं ओके. आणि 61. ओके, 61 हा, तो पण प्राईम नंबर मध्ये येईल. आणि एक 73. 73 हा पण प्राईम नंबर येईल. आणि 71. तो पण येईल. लिहून घ्या पटकन प्राईम नंबर. नेक्स्ट वन कंपोजिट नंबर स्टार्ट करूया आपण. मॅम कंप्लीट. ओके, गुड. मॅम ट्विन प्राइम्स पण हा, ते नंतर बघूया आपण. हे कंपोजिट नंबर तोपर्यंत लिहून घ्या. द नंबर विच हॅव्हिंग द मोर दॅन टू फॅक्टर्स. आता बघ, ह्याचे मोर दॅन टू फॅक्टर्स आहेत की नाही? 21चे मोर दॅन टू फॅक्टर्स आहेत. 1 2 3 4 फॅक्टर्स आहेत, तर ते कंपोजिट नंबर मध्ये येतात. स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर कोणता आहे? तर तो 4 आहे. 4 पासून स्टार्ट होतो. 4 6 8 9 10 हे सगळे काय आहेत? ऑल कंपोजिट नंबर आहेत. हे पॉइंट्स तुम्हाला लिहून घ्यायचे, इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. 1 इज अ नायदर प्राईम नंबर नॉर कंपोजिट नंबर. 2 इज अ लोएस्ट प्राईम नंबर आणि 2 इज अ लोएस्ट इवन प्राईम नंबर. आणि स्मॉलेस्ट इवन प्राईम नंबर कंपोजिट नंबर कोणता आहे? तर तो 4 आहे. किंवा स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर जरी विचारला तर तो पण 4च आहे. ओके, हे तिन्ही पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याच वेळेस हे एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन असतो आणि हे पाठ करून ठेवायचंय. ओके. आणि क्लास जर डिस्कनेक्ट झाला तर कृतिका मॅडमचा 7 o'clock ला क्लास आहे, तो जॉईन करा तुम्ही.